अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे पितृपक्ष 2025. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ खूप महत्त्वाचा आहे. 15-16 दिवसांचा काळ असतो, जेव्हा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, मुक्तीसाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. असे मानले जाते की या काळात पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्वांचे दुःख दूर करतात. पितृपक्ष कधी सुरू होईल? यावर्षी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 1:41 सुरू होईल. त्याचवेळी ती 7 सप्टेंबर रोजी रात्री 11:38 संपेल. अशा परिस्थितीत पितृपक्ष रविवारी 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. यासोबतच तो सर्व पितृ अमावास्येला म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी संपेल. पितृपक्ष भाद्रपद महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष येतो. याच पितृपक्षाला श्राद्ध पक्ष, महालय किंवा पितृपंधरवडा असे देखील म्हणतात. आपले जे कोणी मृत पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी पूजा, श्राद्ध, तर्पण हे विधी करणे, पितरांना भोजन देणे, त्यांना संतुष्ट करणे हा यामागील हेतू आहे. पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष म्हणजे आपल्या धर्मशास्त्रानुसार या पितृपक्षामध्ये आपले सर्व पूर्वज आपल्या घरी अदृश्य स्वरूपात येतात. आपले सगळे व्यवस्थित चालू आहे का ते बघतात. आपण त्यांच्या मोक्षासाठी पूजाविधी करतोय का? ज्या तिथीला त्यांचे निधन झाले आहे त्या तिथीला पितृपक्षामध्ये आपण त्यांना नैवेद्य देतोय का हे बघतात. पितरांच्या मोक्षासाठी आपण हे सगळे विधी करतो हे बघून ते तृप्त होतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद कृष्ण पक्षापासून सुरू होते आणि सर्वप्रती अमावास्येला समाप्त होते. भरणी श्राद्ध म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचे चालू वर्षी निधन झाले आणि त्यानंतर पितृपक्ष आला तर अशा वेळी पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र येते, तेव्हा त्या तिथीला त्या मृत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते. अविधवा नवमी. अविधवा नवमी म्हणजे एखादी स्त्री मरण पावते परंतु तिचा पती जिवंत असतो. त्या स्त्रीला सुवासिनी जाणे असे म्हणतात. या स्त्रियांसाठी पितृपक्षातील नवमी तिथीला श्राद्ध केले जाते. त्याला अविधवा नवमी किंवा आहेव नवमी असे म्हणतात. सर्वपित्री अमावस्या. पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या. आपले जे काही सर्व पित्र आहेत ज्यांची मृत्यूतिथी आपल्याला माहीत नसते अशा पितरांसाठी सर्वपित्री अमावस्येला पूजा केली जाते व त्यांना नैवेद्य देऊन त्यांच्या मोक्षासाठी या अमावस्येला प्रार्थना केली जाते. पितृपक्षात काय करावे? आपल्या धर्मानुसार मेलेल्या पितरांचे श्राद्ध करणे आणि पितृपक्षामध्ये त्यांना तिथीनुसार भोजन नैवेद्य स्वरूपात देणे हे त्यांच्या वंशजांचे परम कर्तव्य आहे. आपल्या पितरांच्या मोक्षासाठी त्यांच्या नावाने या पितृपक्षामध्ये अन्नदान करणे, दानधर्म करणे, त्यांचे श्राद्ध पिंडदान करणे तसेच तर्पण करावे. या पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना दक्षिणा दिली जाते. पिंडदान व तर्पण देखील केले जाते. पितृपक्षात काय टाळावे? साखरपुडा, लग्न, गृहप्रवेश, नामकरण सोहळा यासारखे शुभ कार्य टाळले जातात. तसेच नवीन वस्त्र, वस्तू खरेदी करणे टाळले जाते. मांसाहार, मद्यपान, कांदा लसूण सेवन करणे टाळले जाते. पितृदोष आणि उपाय. काही लोकांना पितृदोष असतो ज्यामुळे आपल्याला जीवनात खूप अडचणी येतात. पितृदोष म्हणजे आपले पितर अतृप्त असणे, त्यांना मुक्ती भेटलेली नसते. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी पितृपक्षात विशेष श्राद्ध करून ब्राह्मण भोजन व पिंडदान करावे. विशेषतः काशी, गया, त्र्यंबकेश्वर येथे पिंडदान केल्यास पितृदोषाचे निवारण होते. पितृपक्षामध्ये कोणाला अन्नदान करावे? गाय. गायीला हिंदू धर्मामध्ये आईचे स्थान आहे व तिच्यामध्ये पंचतत्वापैकी पृथ्वी हे तत्व सामावलेले आहे असे म्हणतात. म्हणून पितृपक्षामध्ये गायीला अन्नदान करणे फार महत्त्वाचे मानले जाते. कावळा. असे म्हणतात की कावळ्याला प्रेतात्मा दिसतात व आत्म्याने परवानगी दिल्याशिवाय कावळा घास घेत नाही असे म्हणतात. कावळ्याचा संबंध वायुतत्वाशी आहे.
म्हणून कुठल्याही पिंडदानामध्ये कावळ्याला नैवेद्य देणे महत्त्वाचे मानले जाते. कुत्र्याला यमाचे दूत मानले जाते. पितृपक्षामध्ये कुत्र्याला भोजन देणे हे देखील अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मुंगीला पंचतत्वापैकी अग्नितत्वाचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे पितृपक्षामध्ये मुंग्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. गरीब भुकेलेला जर पितृपक्षामध्ये एखादा गरीब, गरजू आणि भुकेलेल्या व्यक्तीला भोजन दिले तरी आपल्या पितरांना शांती भेटते. पितृपक्षाची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार फार पूर्वीची गोष्ट आहे. महाभारतातील योद्धा कर्ण, ज्याला दानवीर कर्ण असे देखील म्हणतात, याने आपले संपूर्ण जीवन दानधर्म, परोपकार आणि सत्कर्म करण्यात घालवले. कर्ण हा सूर्यपुत्र होता आणि एक महान दानवीर म्हणून प्रसिद्ध होता. कर्णाच्या मृत्यूनंतर त्याचा स्वर्गात प्रवेश झाला, पण तिथे त्याला जेवण म्हणून फक्त सोनेच मिळत होते. सोन्याचे अन्न, सोन्याचे फळ इत्यादी. त्याला खूप आश्चर्य वाटले आणि ते अन्न त्याला खाता येत नव्हते. तेव्हा कर्णाने यमराजांना विचारले, मी इतके दानधर्म केले, माझ्यासारख्या दानी व्यक्तीला हे सोन्याचे अन्न का खाण्यासाठी दिले जाते? मी नेहमीच गरिबांना मदत केली आहे. त्यावर यमराज हसले. हो, तू आयुष्यभर अन्न, धन, वस्त्रे सर्व काही दान केलेस, परंतु तू कधीच तुझ्या पूर्वजांना अन्नदान केले नाहीस, त्याचे श्राद्ध केले नाहीस. त्यामुळे तू स्वर्गात असूनसुद्धा अन्नास मुकला आहेस. कर्णाला या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला. त्याने यमराजांना प्रार्थना केली की त्याला काही काळ पृथ्वीवर परत जाऊन पितरांसाठी श्राद्ध करण्याची परवानगी द्यावी. यमराजांनी त्याला 16 दिवसाचा कालावधी दिला, ज्यामध्ये कर्णाने आपल्या पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केले. तेव्हापासून हे 16 दिवसांचे पितृपक्ष सुरू झाले असे म्हणतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.